आजच्या स्पर्धेच्या युगात पोलीस व सैन्य भरतीसाठी विद्यार्थ्यांना शारीरिक तयारी सोबतच लेखी परीक्षेची देखील मोठ्या प्रमाणात तयारी करावी लागते। मात्र वाढत्या खाजगी क्लासेसच्या महागड्या फीमुळे अनेक गरीब व होतकरू विद्यार्थ्यांचे स्वप्न आर्थिक अडचणींमुळे अपूर्ण राहते। अशा विद्यार्थ्यांसाठी आशेचा किरण ठरत आहे जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था। गल्लीपासून दिल्लीपर्यंत आपल्या भागातील विद्यार्थी प्रशासनात मोठ्या पदावर दिसले पाहिजेत। समाजातील प्रत्येक गरीब विद्यार्थ्याला योग्य मार्गदर्शन आणि संधी मिळाली पाहिजे, असे प्रतिपादन जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे सर्वेसर्वा निलेश सांबरे यांनी केले। आज आपल्यासोबत जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे आहेत। आज आपल्या अकॅडमीमधून वैष्णवी विजय सांबरे ही मीरा भाईंदर पोलीस दलात निवड झाल्याबद्दल सर तुम्हाला काय वाटतं? खूप आनंद वाटतोय। आपलं म्हणणंच आहे का जर खरोखरच देशाची गरिबी दूर करायची असेल तर गोरगरिबांची मुलं प्रशासनामध्ये नोकरीला लागले पाहिजेत। अधिकाऱ्याचा किंवा धनवान लोकांची पोरं उद्या अधिकारी होऊन काय उपयोग होणार नाही, समाजाची सेवा होणार नाही। जिथे आज आपण बघतोय का आपल्या जिल्ह्यामध्ये अनेक समस्या आहेत, शेकडो कोटी रुपये पाणी पुरवठ्यावर खर्च होऊन एकही योजना सुरू नाही आहे। रस्त्यांची परिस्थिती बघतोय, लाईटचा प्रश्न बघतोय का लाईट बिल भरलं नाही म्हणून एका तासाच्या आतमध्ये कट केलं जाते, पण दिवसाला 20 ते 25 वेळेला वीज जाते, हे आपण बघतोय। अगदी कुपोषणाचा प्रश्न महाभयानक आहे। रोड ॲक्सिडेंटचा प्रश्न प्रकल्प येतात त्यामध्ये गोरगरिबाला लुटण्याचा प्रकार 20-30% पैसे घेतले जातात शेतकऱ्यांच्या जमिनीच्या नावाने। तर हे सगळ्या गोष्टी दूर करायच्या असतील तर गोरगरिबांचा म्हणजे वैष्णवीसारखे घराघरातली मुलं प्रशासनामध्ये गट क पासून तर सुपर क्लास 1 ऑफिसरपर्यंत आपल्या या जिल्ह्यातील विद्यार्थी गेले पाहिजेत, हे मला मनोमनी वाटतंय। त्यासाठीच आजच्या वैष्णवीच्या सत्काराला त्याच्याबरोबर आणखीन दोघीजणी या आमच्या भेटल्या, ऐश्वर्या आणि काय नाव मयुरी, का त्यांचा सत्कार करण्याची संधी मिळाली। ही संधी असा दिवस रोजचाच जातोय, परंतु वेळ बघायला पालघरला वेळ लागणार नाही। लवकरच आपण जिल्हाधिकारी एखादी मुलगी किंवा मुलगा झाल्याचा त्याचाही सत्कार करण्याचा संधी। सर, मोफत पोलीस भरती प्रशिक्षण देण्याची प्रेरणा तुम्हाला कुठून मिळाली? आपण बघतोय इतिहास आहे का जगज्जेता सिकंदर पण रिकाम्या हाताने गेलेलं आहे। लोकांना ते कळत नाही का पैसे कमवून साठवून सडून कुजवण्यापेक्षा मेहनतीने जो व्यवसायातून आलेला पैसा त्यावर मी जो सुरक्षित आहे तो या समाजाच्या आशीर्वादामुळे आहे आणि या समाजाच्या उद्धारासाठी लागला पाहिजे। निव्वळ आपण पैसा साठवून ठेवायचा आणि दुसऱ्या पिढ्या आळशी बनवायच्या, त्यापेक्षा आपल्याकडे आलेला आपल्या गरजे व्यतिरिक्त जो पैसा आहे तो समाजाचा आहे आणि त्या समाजासाठी मग शिक्षण असेल, आरोग्य असेल, महिला सक्षमीकरण असेल। आम्ही प्रत्येक तालुक्याला संगणक प्रशिक्षण केंद्रही कोकणच्या 5 जिल्ह्यामध्ये सुरू केलेले आहेत। पोलीस भरती करती स्पर्धा परीक्षा अभ्यासिका केलेल्या आहेत का ज्यांच्याकडे पैसे नाही त्यांचं शिक्षण थांबता कामा नये, त्या मुलांनाही मोठं स्वप्न पाहण्याचा अधिकार आहे। आणि बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे की शिक्षण हे वाघिरीचं दूध आहे, ते निव्वळ धनदानके ज्या मुलांनी पिता कामा नये तर ते गोरगरिबाच्या ज्यांना वडील नाही, ज्यांना आई वडील नाही त्याही मुलांनी पिलं पाहिजे, त्या दृष्टीने काम चालू आहे। सर, आजच्या युवकांमध्ये बेरोजगारी आणि नैराश्य वाढत चाललेलं आहे, त्याच्याबद्दल तुम्ही काय बोलणार आहेत? आता एकट्या जिजाऊ मार्फत जवळजवळ 7 ते 8 हजार विद्यार्थ्यांना प्रशासनामध्ये नोकरी दिलेल्या आहेत। विद्यार्थ्यांनी सकारात्मक दृष्टिकोन घेऊन ज्याप्रमाणे परप्रांतीय बांधव इथे येत आहेत आणि व्यवसायाकडे लक्ष देतात किंवा आज आता या मुली बाळी आहेत का एका काळी आम्ही सांगायचो का 12 वर्षाची आदिवासी मुलीचं लग्न व्हायचं आणि 18 वर्षापर्यंत तिला 3 अपत्य व्हायचं आहे, पण आज उदाहरण का वयाच्या 20व्या वर्षी पोलीस बनली की तिचे वडील पण लेट बनले असतील मला वाटतं स्वतःच्या दबतीचा। यांचा आदर्श घेऊन विद्यार्थ्यांनी आपणही चांगलं बनू शकतो त्या दृष्टीने तयारी केली पाहिजे, अभ्यासाचं सातत्य ठेवलं पाहिजे। आपल्या देशावर प्रेम, आपल्या कुटुंबावर, आपल्या तालुक्यावर आणि जिल्ह्यावर प्रेम आणि या समाजावर प्रेम केलं तर मला वाटत नाही का नैराश्य कुठल्या गोष्टीने येईल असं। पालघर नगर परिषद क्षेत्रातील वेऊर अंबाडी येथे जिजाऊ मोफत पोलीस व सैन्य भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्राच्या विद्यार्थिनी वैष्णवी विजय सांबरे हिची मीरा भाईंदर पोलीस दलात निवड झाल्याबद्दल तिचा भव्य सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता। या यशामुळे संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे। याच वेळी काल गुरुवारी दुपारी आणखी 2 तरुणींच्या यशाची बातमी समोर आली। माहीम वैतीपाडा येथील मयुरी तांडेल आणि सफाई वेढी येथील ऐश्वर्या वैती यांची पोलीस पदासाठी निवड झाल्याने त्यांचाही विशेष सत्कार करण्यात आला। या तिन्ही मुलींनी अत्यंत कठीण परिस्थितीत अभ्यास, मेहनत आणि नियमित सरावाच्या जोरावर हे यश संपादन केले। कार्यक्रमावेळी नगरसेवक आनंद राऊत, नगरसेविका प्रीती मोरे, माजी नगरसेविका मोनिका गवळी, सोनाली पाटील,
नरेश धोडी आदी मान्यवर उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा घेण्याचे आवाहन केले. जिजाऊ संस्थेतर्फे अनेक वर्षांपासून मोफत पोलीस व सैन्य भरतीपूर्व प्रशिक्षण दिले जात आहे. विद्यार्थ्यांना मैदानी सराव, धावणे, लेखी परीक्षा, मार्गदर्शन, मुलाखत तयारी तसेच वैयक्तिक विकासाचे धडे दिले जातात. ग्रामीण आणि आदिवासी भागातील अनेक विद्यार्थी या केंद्राच्या माध्यमातून आज शासकीय सेवेत कार्यरत आहेत. पोलीस दल हे समाजाच्या सुरक्षेचे आणि कायदा सुव्यवस्थेचे प्रमुख आधारस्तंभ मानले जाते. नागरिकांच्या रक्षणासाठी दिवसरात्र कार्य करणारे पोलीस अधिकारी हे समाजातील खरे योद्धे असतात. जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून अनेक गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांनी स्वप्ने आता साकार होत आहेत. गरिबी ही यशाच्या आड येत नाही. जिद्द, मेहनत आणि योग्य मार्गदर्शन असेल तर प्रत्येक तरुण पोलीस खाकी वर्दीपर्यंत पोहोचू शकतो. आपल्यासोबत वैष्णवी सांबरे आहे. तिची पोलीस दलात निवड झाली आहे. काय बोलणार, तुझी पोलीस दलात निवड झाली आहे त्याबद्दल तुला काय वाटते? मला खूप त्या गोष्टीचं खूप चांगलंही वाटते आणि त्या गोष्टीचे एक आनंद अश्रू पण येतात डोळ्यामध्ये की जितकी मेहनत घेतली होती मागील काही वर्षापासून ती खरंच त्याचं फळ मला मिळालेलं आहे. आणि ह्यामागे सर्वात जास्त मी माझ्या शिक्षकांचं, माझ्या आईवडिलांचं मनापासून आभार मानेन की त्यांच्यामुळेच मला इथपर्यंत येण्याची संधी मिळालेली आहे. कारण आजच्या काळात सहजासहजी कोणाला 20व्या वर्षी तरी नोकरी नाही मिळत, ते पण महाराष्ट्र गव्हर्नमेंटमध्ये. तर त्यासाठी मी माझे ज्या अकॅडमीमध्ये मी होती, जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक अकॅडमी, म्हणजे ह्यांच्या संस्थेमार्फतच मला मीरा भाईंदर पोलीसमध्ये माझी निवड झालेली आहे. आणि त्यासाठी मी निलेशजी सांबरे साहेब, आपले सर्वांचेच लाडके अप्पा ह्यांचे सर्वात जास्त मी आभार मानेन की त्यांनी जिजाऊ ही संस्था स्थापन केली. ही जिजाऊ संस्था आतापासून नाही तर खूप मागील 25-30 वर्षापासून ही कार्यरत आहे. पण त्याचं जास्त कोणाला माहिती नव्हतं की हां जिजाऊ संस्था आहे असं. पण आता त्याचं खूप जास्त प्रमाणात प्रचार होत आहे. आत्ताच्या तरुण पिढीला तू काय संदेश देणार आहे? आत्ताच्या तरुण पिढीला मी हेच सांगेल की आत्ताच्या काळामध्ये सर्वात महत्त्वाचा एक आलेला आहे तो म्हणजे आपला मोबाईल. मोबाईल हा आपल्यासाठी एक वरदान पण आहे आणि त्याचप्रमाणे श्राप पण आहे की तर ते आपल्यावरती डिपेंड करते की आपण त्याला श्राप बनवायचा आहे की वरदान बनवायचं आहे. मी आतापर्यंत जेवढा पण अभ्यास केलेला आहे तो शिक्षकांच्या मदतीने तर केलेलाच आहे. पण त्याच्याच मोबाईलमुळेच मला पेपर वगैरे सोडवायला खूप मदत झालेली आहे. आणि सर्व यूट्यूबला वगैरे मी मॅथ्स वगैरे बघायची. तर तेच सांगेल की आपण मोबाईल घेतो तो मोबाईल फक्त आपल्याला वाईट कामासाठी नाही की आपण कुठे पोस्ट वगैरे करतो, ठीक आहे ते पण आपला आत्ताचं युग तसं चाललं आहे तर त्यासाठी आपल्याला वापरायचंच आहे. पण त्याचबरोबर आपल्याला त्याचा चांगला यूज पण करायचा आहे. आणि आपल्याला स्वतःमध्ये एक मेहनत आणि जिद्द ठेवायची आहे की हां आपल्यावरती स्वतःवरच एक सेल्फ कॉन्फिडन्स पाहिजे की हां आपण करू शकतो. आणि आपल्याला ते करून दाखवायचंच आहे फक्त आणि ते फक्त आपण आपल्यापुरतं नाही तर दुसऱ्यांसाठी पण करायचं आहे की आपल्यामुळे कोणाला तरी प्रेरणा मिळावी. आणि तसंच मला पण निलेशजी सांबरे अप्पा यांच्याकडून एक प्रेरणा मिळाली आहे की आपला स्वभाव हा सेवाभावी असायला पाहिजे की फक्त आपल्यापुरता स्वार्थ नसून दुसऱ्यांसाठी पण आपल्याला करता आलं पाहिजे, असं त्यांच्याकडून मला एक प्रेरणा मिळाली आहे. ही जिजाऊ अकॅडमी म्हणजे इतकी सांगतात ना, हजारो मुलांच्या पाठीशी उभी राहून की एकेकाच मुलाला त्यांनी यशाच्या पायरीपर्यंत नेलेलं आहे. आणि मी जेव्हा फर्स्ट टाईम आले तेव्हा मला फक्त माहिती होती की ही अकॅडमी सर्व डॉक्टरांचे, पुन्हा महिलांना समाजसेवासाठी मुलांना अकॅडमी पोलीस प्रशिक्षण वगैरे देते, एवढं फक्त माहिती होतं. पण जेव्हा मी व्हिडिओ वगैरे पाहिल्या तेव्हा खरंच वाटलं की काहीतरी आहे इथे. आपण स्वतःहून जाणून घेतलं आणि नंतर बघितलं की नाही, काहीतरी आपण पण इथे करू शकतो. मला फक्त लास्टपर्यंत एकच वाक्य माझ्या कानापर्यंत आलेलं की तू करू शकतेस. आणि हाच शब्द मला जवळून, माझ्या शिक्षकांजवळून भेटला आणि तोच शब्द घेऊन मी आज इथे उभी आहे. मी माझे सर्व भाऊ, माझे वडील आणि आदरणीय आप्पांचे खूप आभार मानते की आज त्यांच्यामुळे मी इथे ह्या
मुंबई पोलीसमध्ये शिपाई झाली आहे. थँक्यू सो मच सर. अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.